Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. I am very sorry. I did this. पर स्कूल वालों ने इतना बोला, मुझे ये करना पड़ा. यदि किसी को ज़रूरत हो तो मेरे अंग दान कर देना. मेरे पेरेंट्स ने बहुत कुछ किया. I am sorry. मैं उनको कुछ नहीं दे पाया. सॉरी भैया, सॉरी मम्मी. आपका आखिरी बार दिल तोड़ रहा हूँ. स्कूल की टीचर है ही ऐसी, क्या बोलूँ. दिल्लीतल्या सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या आणि शिक्षकांच्या जाचाला कंटाळून 10वीत शिकत असलेल्या मराठी विद्यार्थ्यानं आत्महत्या केली. शिक्षकांनी मानसिक छळ केल्यामुळे मी आत्महत्या करतोय असं शौर्य यानं त्याच्या 1.5 पानाच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं. राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी प्रिन्सिपल आणि शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल केलाय. या शिक्षकांनी प्रचंड मानसिक त्रास दिल्यानंच शौर्यनं आत्महत्या केली असा आरोप त्याच्या वडिलांकडनं करण्यात येतोय. मी प्रदीप पाटील, मी मूळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वरचा असून मी व्यवसायानिमित्त दिल्लीला स्थायिक आहे आणि गेली 20 वर्ष दिल्लीमध्ये राहतोय. माझा मुलगा 10वीला सेंट कोलंबस शाळेमध्ये होता. गेले 8 ते 10 महिने त्याला शाळेमधून शिक्षकांकडून खूप टॉर्चर केलं जात होतं. आम्हाला सांगितलं होतं, पण मागच्या 4 दिवसापूर्वी एका टीचरनी व्यक्तिमालांनी सांगितलं की तुला TC देणार आहे, तुझा काढून टाकणार आहे. तो 10वीला असल्यामुळं आणि शाळेला 20 गुण असल्यामुळे आम्ही त्याची काही तक्रार वगैरे केली नाही, पण त्याला इतक्या धमक्या दिल्या, इतकं टॉर्चर केलं. आणि काल जसं शाळेमध्ये एका ड्रामा स्कूलमध्ये तो प्रॅक्टिस करताना पडला पाय घसरून, तर त्याच्यावर सांगितलं तू मुद्दाम केलंस, ओव्हर ऍक्टिंग करतोस. तो रडायला लागला. नाही, मी नाही केलं. तर त्याला टीचर म्हणते की तू ये रोने का ड्रामा मत कर, मुझे पता है और इससे मुझे कुछ फरक नहीं पडेगा. ह्या छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टींमुळे त्याला वागणूक मिळाल्यामुळे त्यानं एक टोकाचं पाऊल उचललं. त्याला सर्वस्वीपणे शाळा, युक्ती महाजन मॅडम, प्रिन्सिपल अपराजिता पाल, मनू कार्डा आणि जुली वर्गीस हे जबाबदार आहेत. माझ्या मुलाने एक सुसाईड नोट लिहून ठेवलेली आहे. ती प्रत्येक पॅरेंटसाठी अतिशय संवेदनशील आहे. त्यानं सांगितले माझे जे पार्ट्स आहेत शरीराचे ते गरजूंना कामाला येतील त्यांना द्या. त्याने माझ्या पत्नीची, माझ्या भावाची माफी मागितली. मी तुमच्यासाठी एवढं सगळं तुम्ही माझ्यासाठी केलं, पण मी तुम्हाला चांगलं काही बनवू शकलो नाही, रिटर्न काही देऊ शकलो, मला माफ करा. त्याच्यानंतर त्याने हे सांगितलं की माझी शेवटची इच्छा आहे, त्यांनी जे केलंय त्यांना न्याय मिळावा. म्हणजे असं इथून पुढे दुसऱ्या कुठल्याही शाळेतल्या विद्यार्थ्याच्या बरोबर होऊ नये, यासाठी यांना शिक्षा मिळावी ही माझी शेवटची इच्छा आहे. हे सगळं त्यानं सांगितलंय. त्यामुळं त्याची इच्छा अशी आहे की कुठल्याही पालकाबरोबर किंवा विद्यार्थ्याबरोबर असं होऊ नये आणि आम्हाला त्याच्यासाठी न्याय हवा आणि योग्य ती कारवाई व्हावी. शौर्य हा मूळचा सांगलीतला. त्याचे वडील प्रदीप पाटील हे सोने चांदी गलाई व्यवसायानिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून दिल्लीत हे स्थायिक आहेत. त्यामुळे शौर्य हा त्याच्या कुटुंबासह दिल्लीत राहायचा. तो दिल्लीतल्या सेंट कोलंबस विद्यालयात 10वीच्या वर्गात शिक्षण घेत होता. 18 नोव्हेंबरला राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून त्यानं खाली रस्त्यावर उडी मारत स्वतःचं आयुष्य संपवलं. शौर्याच्या अशा जाण्यानं कुटुंबावर मोठा आघात झालाय. या एका घटनेमुळे आपल्या संपूर्ण शिक्षण क्षेत्राबद्दलच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अत्यंत दुर्दैवी घटना घडली. माझ्या खानापूर तालुक्यातल्या ढवळेश्वर येथील माझे सहकारी मित्र आणि गलाई व्यवसायामध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे. ते आदरणीय प्रदीप काका पाटील यांचा चिरंजीव शौर्य पाटील यांनी दिल्लीमध्ये एका त्याची जी शाळा होती त्या शाळेतल्या शिक्षकांच्या त्रासामुळे आत्महत्या केली. ही घटना काल घडली. मला अक्षरशः मन माझं शून्य झाली. अत्यंत दुर्दैवी घटना आहे. एवढा चांगला मुलगा पण शाळेमध्ये शिक्षकांकडून मानसिक त्रास होतो आणि त्या त्रासाला कंटाळून त्या मुलानं चिठ्ठी लिहिली आणि त्या चिठ्ठीमध्ये त्यानं सगळ्या शिक्षकांचा उल्लेख करून त्यानं त्या ठिकाणी आत्महत्या केली. अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मी आदरणीय आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांना विनंती करणार आहे
या शाळेची सखोल चौकशी व्हावी आणि जे दोषी आहेत त्या सगळ्यांना कडक शिक्षा व्हावी. कारण एक कुटुंब त्याच्यामध्ये आज भरडलं गेलं आहे. एवढा चांगला मुलगा, ज्या मुलाकडं चांगलं भविष्य होतं, असा मुलगा दुर्दैवानं ह्या शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून तू गेला आहे. अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आणि तू किती चांगला होता याचे उदाहरण तुम्हाला मी मुद्दाम सांगतो. ज्यानं सुसाईड नोट लिहिली, त्या सुसाईड नोटमध्ये त्यानं शेवटला असं लिहिलं की माझे सगळे ऑर्गन डोनेट करा. म्हणजे इतका चांगला मुलगा, पण दुर्दैवानं आपण त्याला गमावून बसलो. आणि सगळ्या जे ह्याच्यामध्ये दोषी असतील त्या सगळ्या दोषींना कडक कारवाई अशी मी मागणी करणार आहे.